मनुष्याला आयुष्यात संकट येतात का? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण कितीही चांगलं जगलो तरीही आपल्या जीवनात संकट, दुःख, अडचणी का येतात? आज आपण याचं उत्तर देणारी स्वामी समर्थांची खरी कथा जाणून घेणार आहोत. अक्कलकोटमध्ये एक भक्त रोज स्वामींच्या सेवेत असे. तो भक्त फार चांगला होता. दानधर्म करायचा, स्वामींचा नामजप करायचा, पण तरीसुद्धा त्याच्या जीवनात एकामागोमाग एक संकटे येत होती. एके दिवशी तो रडतच स्वामींना म्हणाला, स्वामी, मी कोणाला काही वाईट केलं नाही, तरी माझ्या जीवनात एवढी दुःख का येतात? स्वामी समर्थ शांत बसले आणि म्हणाले, बाळा, जसं झाड लावल्यावर सुरुवातीला काटेरी तण उपटावं लागतं, तसंच आयुष्यातील दुःख ही जुन्या पापांची तणं आहेत. ही तर तणं उपटली नाही तर झाड कधी वाढणार? तसंच ही दुःख भोगल्याशिवाय आत्म्याची खरी वाढ होत नाही. स्वामींनी स्पष्ट केलं की संकट आणि दुःख ही शिक्षा नाही, तर आपल्याला शुद्ध करणारी प्रक्रिया आहे. त्यांना न घाबरता स्वामींचं नामस्मरण केलं तर मन शांती आणि समाधान मिळेल. म्हणूनच मित्रांनो, दुःख येतंय म्हणून कधीही नाराज होऊ नका. ते स्वीकारा, कारण त्यामागेही स्वामींची कृपा दडलेली असते. शेवटी एकच म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.